स्वराज्य रक्षणासाठी हाती तलवार घेणाऱ्या आणि कोल्हापूर संस्थांची निर्मिती करणाऱ्या महाराणी ताराराणी जैन होत्या असा जावई शोध एका जैन मुनीनं लावलाय। आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेल्या या दाव्यावरून नवा वाद पेटलाय। जैन मुनींनी आणखीनही मुक्ताफळं उधळली आहेत अशा वक्तव्यावरून आता त्यांनी माफी मागावी अशी मागणी जोर धरते। महाराणी ताराराणी जैन होत्या, जैन मुनींचा जावई शोध। जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यानं वादंग। जैन मुनींनी माफी मागावी, कोल्हापूरकरांची मागणी। मराठी जैन वाद नव्यानं तापण्याचे संकेत। एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई, स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी, सरसेनापती हंबीरराव मोहितेंची कन्या, हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी झुंजणारी महाराणी महाराणी ताराराणी। महाराणी ताराराणींचा इतिहास माहीत नसेल असा व्यक्ती विरळच। क्रूरकर्मा औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर आणि 1700 मध्ये राजाराम महाराजांचं अकाली निधन झाल्यानंतर स्वराज्य सहज जिंकू हा मुघलांचा भ्रम तोडून टाकणाऱ्या ताराराणींचं इतिहासात मोलाचं स्थान आहे। गनिमी काव्याचा वापर करत त्यांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी मुघलाला पळता भुई थोडी केली। ताराराणींच्या नेतृत्वात मावळ्यांनी औरंगजेबाच्या सैन्याच्या नाकी 9 आणले, पण पुढे औरंगाच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज स्वराज्यात परतल्यानंतर कोल्हापूर संस्थांची निर्मिती त्यांनी केली। शिवछत्रपतींच्या स्नुषा, स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या आणि मराठा स्वराज्यासाठी मोठं योगदान देणाऱ्या याच महाराणी ताराराणींबाबत एका जैन मुनीनं अकलेचे तारे तोडले आहेत। मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी इतिहासातील घटनांचा संदर्भ विसरत वादग्रस्त विधान केलंय। मेवाडमधील एका जैन राणीच्या शौर्याचा दाखला देताना महाराणी ताराराणीचा उल्लेख करत त्याही जैन होत्या असं विधान त्यांनी केलंय। ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। कोल्हापूरच्या महाराणी ताराराणींबाबत जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या जावई शोधामुळे आता वादळ उठलंय। महापुरुषांवर सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना दावा करावासा वाटतो, मात्र त्यातील तथ्य तपासून पाहण्याची गरज आहे असं संयत मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी मांडलंय। ताराबाई साहेब असतील, शिवछत्रपती असतील, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, यांनी जो महापराक्रम गाजवला आणि अशा महापराक्रमी व्यक्ती आपल्या जातीमध्ये आपल्या धर्मामध्ये असाव्यात असं वाटणं सगळ्यांना साहजिक आहे। पण त्याच्यासाठी म्हणून इतिहासामध्ये बदल करण्याचे अधिकार कुणालाही नाहीत। आचार्य पदवी ज्यांना दिली गेलेली आहे आणि जैन धर्मातले जो धर्म सत्य, अहिंसा आणि संयमासाठी ओळखला जातो, अशा धर्मातील आचार्यांनी व्यक्त होताना इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे। जातीमध्ये धर्मामध्ये कलह उत्पन्न होईल, तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी केली नसली पाहिजेत। महाराणी ताराराणी यांची वंशावळ, त्यांचं कर्तृत्व इतिहासात नमूद असताना अशा प्रकारचं विधान करण्याची हिंमत या जैन मुनीत होतेच कशी असा सवाल कोल्हापूरकर विचारतायत। जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी जाहीर माफी मागावी असं कोल्हापूरकरांचं मत आहे। मराठी समाजाच्या मराठ्यांच्या या ताराराणी होत्या यात तीळ मात्र शंका नाही। त्यामुळं ज्यांना इतिहास माहीत नाही, ज्यांनी इतिहास कधी वाचला नाही, ज्यांना या मराठ्यांचं शौर्य माहीत नाही, त्यांनी अशाबद्दलची कृपा करून वक्तव्य करू नये। आणि या जे अहिंसावादी जे पुजारी आहेत त्यांनी गोष्ट लक्षात घ्यावी। अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला हे छत्रपती शिवरायांचं स्वप्न मराठ्यांनी तलवारी हातात घेऊन पूर्ण केलेलं आहे आणि मराठा समाज हा अहिंसावादी नाही, या लोकांनी लक्षात ठेवावं। स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या होत्या। वयाच्या 8व्या वर्षी शिवपुत्र राजाराम महाराजांशी त्यांचा विवाह झाला। या जैन धर्मीय होत्या अशा प्रकारचं जे वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, इतिहासाला धरून नाही आहे। साधू संतांनी आपल्या प्रवचनामध्ये मार्गदर्शन करावं, भक्तांना ज्ञान द्यावं, परंतु जेव्हा आपण ऐतिहासिक संदर्भ देतो तेव्हा ते बरोबर आहेत का नाही याचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे।
कोल्हापुरात या वादाचे येत्या काळात तीव्र पडसाद उमटण्याची ही शक्यता आहे. महादेवी हत्येनंतर आता ताराराणीबाबतच्या या वक्तव्यानं मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. यातून मराठी जैन असा नवा वाद पश्चिम महाराष्ट्रात उभा राहणार का, हे येत्या काळात पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.